चला स्ट्राईक एंडला आपण पाहतो योगेशला आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज देखील असतील आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय खालिंग एक्सप्रेस विवेक शेलार. चला पंचांचा इशारा येतो लेट्स प्ले गेम ऑन आणि सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज योगेश. योगेशच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. झेल खाली भावेश सुरेख झेल टिपलाय. फलंदाज होते बाद. योगेश बॅक टू द डिपार्ट्स. चांगली कामगिरी राहिली ती म्हणजेच सिल्वर स्टार भिवंडी संघाची. मोठमोठे तारे सितारे आपल्याला संघामध्ये पाहायला मिळतात ज्यांनी भरपूर स्पर्धा गाजवून सोडलेल्या आहेत. असे खेळाडू देखील आपल्याला आता मात्र दिसतात या किंग्स ट्रॉफी 2026 आयोजनामध्ये. चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत आणि पंचांनी देखील विनंती करतो का गेम ऑन करायचे लवकरात लवकर. आपल्याला बॅड लाईट इम्पॅक्ट कोणत्या संघावर पाडून द्यायचा नाहीये. नेक्स्ट बॉल येतो विवेकचा राच्या मोद विकेट. हा देखील चांगल्या पद्धतीचा चेंडू. वेग खूप आहे गती खूप आहे. चेंडू खेळून जरून काढला परंतु एलिव्हेशन नव्हतं. चांगले क्षेत्ररक्षण आपण तिथे पाहिलं. क्षेत्ररक्षक तिथे होतं ते म्हणजेच खेळ आपण पाहताय त्यांची देखील वर्णी लागले सिल्वर स्टार भिवंडी या संघामध्ये. 70-70चे खूप मोठे चाहते आहेत. टोपीपासून ते शॉर्ट्स पर्यंत ते 70चाच परिधान करतात. आता मात्र चांगला चेंडू होता. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. तेवढं सुरेख यष्टीरक्षण आपण पाहतोय आणि निर्धाव चेंडूचे होते सांगता. पुन्हा एकदा विवेक. हा देखील चेंडू अप्पर कटच्या माध्यमातून पॉइंट रिझन मध्ये चेंडू चालू सीमारेषेवर लगत. व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग कॅफ होते तिथे. मोहम्मद कैफ प्रमाणे फिल्डिंग केली आणि ऑन द स्टंप फेकी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा येतो 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पडले 4 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात. पुढील चेंडू आपल्याला विवेकचा पाहायला मिळतोय. खुला टाकलेला. आता मात्र तेवढंच सुरेख प्रत्युत्तर पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक येतात खूप दूरवरून. पुन्हा एकदा कैफ. थोडा आता मात्र वाईट फेकी पाहायला मिळाले आणि अशा प्रकारे या 2 धावा पुन्हा एकदा 5 चेंडू आणि 6 धावा. चांगली कामगिरी करतात. कोणत्याही क्षणी टोका वर काढू शकतो तो म्हणजेच सिल्वर स्टार भिवंडी हा संघ. कारण मागील सामन्यामध्ये अक्षरशः चांगली कामगिरी केली होती आणि आता हा देखील चेंडू होतोय निर्धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक इकॉनॉमिकल षटक हाताळताना विवेक आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडूंमध्ये 6 धावा. चांगली गोलंदाजी आम्हाने देखील दाखवली मागील सामन्यामध्ये आणि आता मात्र दुसरं षटक. हा चेंडू सुरू होता. ओव्हर बिग पद्धतीचा चेंडू होता. बुद्धिने चेंडू सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 धावांसाठी आलेला हा षटकार.
षटकार लॉफ्टेड होत होता. धावसंख्येची कोंडी फोडून काढणारा हा षटकार पाहायला मिळतो. 12 धावा आपल्याला आकड्यावरती पाहायला मिळतात. हा देखील चेंडू खेळला होता. तेवढाच चांगला प्रत्युत्तर पाहायला मिळतो. एकदा पूर्ण दिसण्याचा प्रयत्न केला जातो. सुरेख क्षेत्ररक्षण तिथे होतं. चांगली कामगिरी पाहायला मिळते आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. तर पुन्हा 2 धावा. धावफलक आपण पाहतो 14व्या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल आमाईचा तिसरा चेंडू. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू. चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेने आणि सुरेख झेल घेतलेला आहे. फलंदाज होतो बाद. एक आगळी वेगळी शैली आपल्याला पाहायला मिळते आमाईची. थोडस फलंदाज देखील समजायला उशीर लागतो, परंतु चांगलंच नाव या गोलंदाजाने कमवले मागील 2 ते 3 वर्षामध्ये. मुंबई विभागातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, बिलॉंग करतो. एक शिस्तबद्ध खेळाडू. स्पर्धा चालू होण्याच्या अगोदरच त्यांची उपस्थिती देखील आपल्याला लागली होती आणि हा देखील खोलात टाकलेला चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. मेगा फायनल आपण पाहतोय. 4 चेंडू 14 धावा. हा देखील चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, खोलात टाकलेला. अशा प्रकारे पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावफलकावर आपण पाहतो तब्बल 15 धावा आणि शेवटचा चेंडू. उंचावर मारण्याचा प्रयत्न. झेल खाली स्वतः 22 सर जात आहेत आणि सुरेख काय झेल टिपलाय आणि पुन्हा एकदा धावफलकावरती आपण पाहतो तब्बल धावा. पंधरा आणि 16 धावांचं एक टार्गेट सेट केलं ते म्हणजेच सिल्वर स्टार भिवंडी या संघासमोर. दीपेन आपण पाहू शकता मागील सामन्यांमध्ये कालच्या दिवसामध्ये काय सुरेख गोलंदाजी केली होती. आताच त्यांची रील आमच्या समोर आलेली टेनिस धमाकामध्ये 10 चेंडू 4 षटकार मारण्याचा चॅलेंज ते देखील घेतला होता त्यांनी. चला तर आता आपल्याला पाहायला मिळतोय सामना होतोय सुरू. गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतात योगेश भालेकर आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सर भावेश पवार. 15 धावांचं टार्गेट सेट केलंय ते म्हणजेच
15 धावा धावफल करतो आपण पाहिलं. 16 धावांचं टार्गेट सेट केलंय. दीपिनला आपण पाहतोय टेनिस धमाकामध्ये रील करून आले ते देखील. हा चेंडू सुरेख होता. पहिला चेंडू निर्धाव खेळतायत. 11 चेंडू आणि धावांची गरज असेल 16 धावा देखील या कमी नाही आहेत. या मैदानाचा इतिहास आहे. 6 चेंडू 8 धावा देखील डिफेंड होताना आपण पाहिलेले आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 20 धावा देखील चेस होताना आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा योगेश. हो, हा चेंडू अतिरिक्त बाहेर टाकला आणि पुन्हा एकदा हा वाईट चेंडू चाललाय. पुन्हा एकदा पुढील चेंडू. हाफ ट्रॅकर होता. सप्राक लॉंग बेग आलाय. मायटी हिट ह्यूज मॅक्झिमम आउट ऑफ द पार्क. षटकार. हा देखील नवलोक स्ट्रोक पद्धतीचा फटका होता. पॅटर्न स्ट्रोक निलेश कडू क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षक तिकडे होते मैदानाच्या बाहेर, ते देखील होते बॉल बॉयच्या भूमिकेमध्ये. चांगले चेंडू त्यांनी देखील मैदानामध्ये प्रोव्हाइड केलाय. त्यांचं देखील मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि धावफल करतो आपण पाहतो. धावफल 11 वरती आणि आता मात्र 5 धावांची गरज असणार आहे. लोअर फुल टच पद्धतीचा चेंडू होता. गॅप मध्ये चेंडू चाललाय. सीमारेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षक फील्ड करतात. चांगला फटका उंच आकाशात झेलून आला. विवेक ला बाद करण्याची संधी होती आणि अशा पद्धतीने धावफल करतो आपण पाहतो. 13 धावा आणि फक्त 3 धावांची गरज. नेक्स्ट बॉल. हा देखील लॉफ्टेड हिट. कॅप मध्ये चेंडू चालला. सीमारेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने चेंडू फेल केला. धावफल करतो आपण पाहतो. 14 आणि तब्बल 2 धावांची गरज असणार आहे. आणि ओव्हरच्या दिशेने आपण पाहतोय सामना विजय झालाय. तो म्हणजेच सिल्वर स्टार. नाही बॉल. ओके, एकच धाव जोडली गेली धावफलकावरती. भाऊ हेलिकॉप्टर ड्राईव्ह आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला षटकार. षटकाराने सामना होतो फिनिश. आणि किंग्स ट्रॉफी 2026 आयोजनामधील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजेच सिल्वर स्टार भिवंडी संघ. आणि रनरअप संघ आपण पाहतोय भावालेवी. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे देखील तेवढंच हार्दिक अभिनंदन. पण ते थांबायचं आपण देखील.